नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलमध्ये. या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या संदर्भात राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग अभ्यासणार आहोत. म्हणजे आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जेवढ्या पण महत्त्वाच्या महिलांचा सहभाग आहे आणि त्यांच्या संदर्भात काही सिंगल आणि इतर पॉइंट्स आहेत ते आपण इथे डिस्कस करू, जेणेकरून ह्या टॉपिकवर प्रश्न जर आयोग विचारतो तर आपल्याला त्या संदर्भात उत्तर आलं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की महिला क्रांतिकारक, महिला समाजसुधारक यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. सो ह्या टॉपिकमध्ये जे राष्ट्रीय चळवळ आहेत आणि त्यामधले ज्या मेन महिलांचा सहभाग आहे तो आपण इथे अभ्यासूया. सो वन बाय वन ते आता आपण कव्हर करूया. सो सर्वप्रथम आपल्याला बघायचं बघा मॅडम भिकाजी कामा. ओके, सो यांच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवायची की यांचा जन्म जो आहे तो मुंबईमध्ये झाला होता. ओके, मुंबईमध्ये जन्म झाला होता. ठीक. सो त्यानंतर बघा, सो ज्यावेळी मुंबईमध्ये यांच्या संदर्भात काही फक्त जे आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचे तेच आपण इथे डिस्कस करतोय. ओके, म्हणजे त्यांचा विवाह प्रसिद्ध व्यापारी रुस्तुमजी कामा यांच्यासोबत झाला होता, हे पण आपण लक्षात ठेवायचं. सो त्याच्यानंतर बघा जेव्हा मुंबईमध्ये प्लेगची साथ आली होती. ओके, सो या प्लेगची साथीत लोकांना मदत करता करता मॅडम भिकाजी कामा स्वतः आजारी पडल्या आणि उपचारासाठी मग त्या कुठे गेल्या तर लंडनला गेल्या होत्या. ओके, सो लंडनला गेल्यावर लक्षात ठेवायचं की त्या जे लंडनला जे श्यामजी कृष्ण वर्मा आहेत. ओके, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेला जो इंडिया हाऊस आहे. ओके, सो इंडिया हाऊसच्या कार्याशी त्या जोडल्या गेल्या लंडन येथे. ओके, हा पॉइंट त्यांना लक्षात ठेवायचा, म्हणजे त्यांचा संबंध या इंडिया हाऊस सोबत होता हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा ते लंडनला असताना दादाबाई नौरोजी यांच्या त्या सचिव होत्या. ओके, दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा, दादाबाई नौरोजी यांच्या त्या सचिव होत्या. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा तो म्हणजे बघा 22 ऑगस्ट 1907 ला जर्मनी या ठिकाणी 22 ऑगस्ट 1907 ला जर्मनी या ठिकाणी बघा स्टुअर्टगार्ड. ओके, जर्मनीमधील स्टुअर्टगार्ड या ठिकाणी बघा एक काँग्रेस भरली होती, म्हणजे एक संमेलन भरलं होतं. त्याचं नाव आहे इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस. ओके, इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस. सो या संमेलनामध्ये या मॅडम भिकाजी कामा यांनी भाग घेतला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी महत्वाचं कार्य म्हणजे त्यांनी भारतीय ध्वज फडकवला होता. त्या ठिकाणी त्यांनी भारतीय ध्वज फडकवला होता. कुठे तर जर्मनीमधील स्टुटगार्ट या ठिकाणी इंडियन सोशलिस्ट काँग्रेसमध्ये. ओके, सो तो जो ध्वज होता त्या ध्वजाचं विवरण सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा ज्यातून समजा बघितलं तर वरून खाली, म्हणजे वरून खाली वरती हिरवा रंग होता, वरून खाली मग भगवा आणि लाल. ओके, भगवा म्हणजे सोनेरी कलर. सो अशा पद्धतीने त्याची रचना होती बघा, वरून खाली टॉप टू बॉटम या रंगाच्या पट्ट्या होत्या. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी जी मधली पट्टी आहे म्हणजे आपण सांगू शकतो ही सोनेरी पट्टी किंवा भगवी पट्टी. तर या मधल्या पट्टीवर वंदे मातरम ओके असं लिहिलं होतं, वंदे मातरम अशी अक्षरे लिहिली होती. आणि तसेच त्यावर एक गोलाकार अर्धचंद्र होता. ओके, सो ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर. बघा त्याने कुठे तर जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथे भारतीय ध्वज फडकवला होता. त्या ध्वजाचं वर्णन तर त्याच्यात वरती हिरवा रंग, मग भगवा आणि लाल रंग आणि मधल्या भागाच्या रंगावर वंदे मातरम आणि गोलाकार अर्धचंद्र होता, हे ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर 1909 ला बघा 1909 या वर्षी पॅरिस येथे त्यांनी होम रूल लीगची स्थापना केली. ओके, पॅरिस येथे होम रूल लीगची स्थापना केली आणि त्यांनी सावरकरांची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता. बघा या मॅडम भिकाजी कामा यांनी सावरकरांच्या सुटकेचा सुद्धा प्रयत्न केला होता. इतक्या गोष्टी यांच्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढच्या
आहेत बघा सरलादेवी चौधरी. तर ह्या सरलादेवी चौधरी ह्या रवींद्रनाथ टागोर यांच्या म्हणजे यांची बघा रवींद्रनाथ टागोर यांची मोठी बहीण. बरोबर, सॉरी, रवींद्रनाथ टागोर यांच्या जी मोठी बहीण आहे आणि मोठ्या बहिणीची ती मुलगी होती. कोण? तर सरलादेवी चौधरी. ओके, सो यांच्या संदर्भात एक लक्षात ठेवायचा तो पॉइंट म्हणजे बघा, तर शिक्षणासाठी विदेशात गेल्यामुळे सरलादेवी यांचे पार्शियन व संस्कृत सोबत इंग्रजी व फ्रेंच देखील चांगले होते. त्याच्या ठिकाणी भारती व हिंदुस्तान या पत्राचे त्यांनी संपादक म्हणून काम केलं होतं. तर सरलादेवी संदर्भात एवढंच लक्षात ठेवायचं की त्या रवींद्रनाथ टागोर यांच्या मोठी बहीण त्यांच्या मुलगी होत्या आणि भारती व हिंदुस्तान या 2 पत्राचे ते संपादक होते आणि बंगालमधील स्वदेशी आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. त्या बघा, जे बंगालमधील जे स्वदेशी आंदोलन आहे तर याच्यामध्ये या सरलादेवी चौधरी यांचा सहभाग होता. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढच्या व्यक्ती आहेत सरोजिनी नायडू. ओके, सो सरोजिनी नायडू यांना भारताच्या कोकिळा असं म्हणून ओळखलं जातं. ओके, भारताच्या कोकिळा म्हणून ओळखलं जातं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा लक्षात ठेवायचं 1896 मध्ये ज्यावेळी भारतामध्ये प्लेगची साथ आली होती. बघा 1896 मध्ये प्लेगची साथ आली होती आणि या प्लेगच्या साथीदरम्यान त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर ए हिंद हा किताब दिला होता. बघा कैसर ए हिंद हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा त्या म्हणजे या सरोजिनी नायडू ह्या कोणाच्या प्रेरणेने सार्वजनिक जीवनात आल्या असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर लक्षात ठेवायचं गोपाळ कृष्ण गोखले. बघा गोपाळ कृष्ण गोखले यांच्या प्रेरणेने ओके ते सार्वजनिक जीवनामध्ये आल्या होत्या. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर 1905 आपल्याला माहिती आहे 1905 या ठिकाणी स्वदेशी आंदोलनात बघा 1905 जे स्वदेशी आंदोलन आहे ओके त्या आंदोलनात त्यांनी प्रथमच सहभागी झाल्या. म्हणजे जेव्हा त्या सामाजिक कार्यामध्ये आल्या आणि त्यांचं सर्वप्रथम सामाजिक कार्य किंवा पहिलं आंदोलन कोणतं होतं स्वदेशी, तर बघा ह्याच्यामध्ये त्यांनी प्रथमच सहभाग घेतला होता. म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीतील त्यांचा कार्यभार जो आहे या स्वदेशी आंदोलनापासून त्यांचा सुरुवात झाला होता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की बघा त्यानंतर जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला, बघा जालियनवाला जो बाग हत्याकांड झाला तो त्याचा निषेध म्हणून बघा त्याचा निषेध म्हणून त्यांना मिळालेली जी कैसर ए हिंद आणि जे सुवर्ण पदक होतं कैसर ए हिंद आणि सुवर्ण पदक याचा त्यांनी काय केला तर त्याग केला होता. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. ओके, त्यानंतर या सरोजिनी नायडू संदर्भात पुढचा पॉइंट लक्षात ठेवायचा की 1925 मध्ये बघा सो अखिल भारतीय काँग्रेसचं जे कानपूरचं अधिवेशन होतं बघा काँग्रेसचं कानपूर अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा होत्या. ओके, या ठिकाणी 1925 ला जे कानपूरचं अधिवेशन झालं त्याच्या अध्यक्षा कोण होत्या तर सरोजिनी नायडू होत्या. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा 2 ऑगस्ट 1942 रोजी हैदराबाद या ठिकाणी त्यांनी बघा सत्याग्रह चळवळीचे नेतृत्व केले. सत्याग्रह चळवळ आणि तिथे काय केले होते तर नेतृत्व केले होते. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं की 1947 ला ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या होत्या. ओके, उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल
होण्याचा त्यांना मान मिळाला होता. हे आपण एवढ्या गोष्टी सरोजिनी नायडू संदर्भात लक्षात ठेवायचा. त्यानंतर सरोजिनी नायडू यांच्या संदर्भात त्यांचे लिखाण किंवा साहित्य उल्लेख जर करण्यात आला तर त्यांना भारताची कोकिळा म्हणजेच नाइटिंगेल अशा म्हणून त्यांना उल्लेख आहे किंवा त्या प्रसिद्ध आहेत हे लक्षात ठेवायचं. त्यांनी बघा 13व्या वर्षी वयाच्या 13व्या वर्षी बघा त्यांनी 1200 ओळींचा ए लेडी ऑफ बघा वयाच्या 13व्या वर्षी 1200 ओळींचा ए लेडी ऑफ लेक नावाचा खंड काव्य लिहिला होता. लेडी ऑफ लेक नावाचा काय लिहिला होता? खंड काव्य लिहिला होता. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्यांच्या साहित्यामध्ये आपण दुसरं एक लक्षात ठेवायचं गोल्डन थ्रेशोल्ड. ओके, गोल्डन थ्रेशोल्ड हे सुद्धा त्यांच्या नावावर आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा दी बर्ड ऑफ टाइम बरोबर, सॉंग्स ऑफ लाईफ, दी बर्ड ऑफ टाइम, सॉंग ऑफ लाईफ. ओके, तो इत्यादी जे ग्रंथ किंवा साहित्य ह्या सरोजिनी नायडू संदर्भात आहेत हे आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढच्या आहेत बघा अवंतिकाबाई गोखले. सो लक्षात ठेवायचं की गांधीजी सोबतच्या ज्या सामाजिक कार्यामध्ये यांचा सहभाग जास्त होता. तर लक्षात घ्यायचं की अवंतिकाबाई गोखले यांची सर्वप्रथम गांधीजींशी भेट कधी झाली तर बघा 1916 मध्ये गांधीजींची प्रथम भेट त्यांची लखनौ काँग्रेस या ठिकाणी झाली. ओके, लखनौ काँग्रेस यामध्ये अवंतिकाबाई गोखले यांची गांधीजींची प्रथम भेट झाली. त्यानंतर बघा ज्यावेळी गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह केला सो त्या चंपारण्य सत्याग्रहामध्ये या अवंतिकाबाई गोखले या सुद्धा सहभागी होत्या आणि त्यांच्या सोबत त्यांचं बघा एक म्हणजे अवंतिकाबाई गोखले ओके आणि दुसऱ्या म्हणजे आनंदी वैशंपायन. ओके, वैशंपायन ह्या सुद्धा या दोन महिला चंपारण्य सत्याग्रहाच्या तुकडीत गांधीजींच्या सोबत होत्या हे लक्षात ठेवायचं. आता चंपारण्य सत्याग्रह कुठे झालं तर बिहारमध्ये झालं हे पण आपल्याला माहित पाहिजे. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचा की या अवंतिकाबाई गोखले यांनी एक ठिकाण आहे बडहवा. ओके, बडहरवा. सो बडहरवा या ठिकाणी त्यांनी मुलींची शाळा काढली हे पण लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळी चंपारण्यात बघा चंपारण्य सत्याग्रह किंवा त्या चंपारण्यात वास्तव्याला होत्या त्या चंपारण्यात त्यांनी या ठिकाणी चंपारण्य ठिकाणी त्यांनी मराठीमध्ये बघा मराठी भाषेत गांधीजींचे पहिले चरित्र लिहिले. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. बघा त्यांनी मराठी भाषेत गांधीजींचे पहिले चरित्र लिहायला सुरुवात केली आणि ज्यावेळी ते पहिले चरित्र पूर्ण झाले त्यावेळी टिळकांनी त्याला प्रस्तावना दिली होती. या गांधीजींच्या चरित्राला टिळकांनी प्रस्तावना दिली होती हा पॉइंट लक्षात ठेवायचा. ओके, बघा या अवंतिकाबाई गोखले यांनी चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी मराठी भाषेत गांधीजींचे पहिले चरित्र लिहायला सुरुवात केली होती आणि ज्यावेळी ते पूर्ण झालं त्यावेळी टिळकांनी त्याला काय दिली होती प्रस्तावना दिली होती. हा पॉइंट त्याच्या संदर्भात लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा तर गिरगावमध्ये स्त्रियांच्या प्रगतीसाठी अवंतिकाबाई गोखले यांनी हिंद महिला समाजाची स्थापना केली. हिंद महिला समाज याची स्थापना केली कुठे तर गिरगावमध्ये केली हे लक्षात ठेवायचं. त्याच प्रकारे त्यांनी हिंद महिला नावाचे साप्ताहिक सुरू केले. बघा हिंद महिला समाजाची स्थापना केली आणि त्या संदर्भात हिंद महिला नावाचे एक साप्ताहिक त्यांनी सुरू केले. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर अवंतिकाबाई गोखले संदर्भात पुढील गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे बघा 1923 पासून ते 1931 पर्यंत जी बघा मुंबई मनपा होती म्हणजे महानगरपालिका या मुंबई महानगरपालिकेच्या त्या स्वीकृत सदस्य होत्या.
1923 ते 1931 या दरम्यान त्या मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य होत्या. हा पॉईंट पण इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा जो 1930च्या संदर्भात जो सविनय कायदेभंग आहे बघा, सविनय कायदेभंग चळवळीत कायदेभंग जे होतं त्या संदर्भात किंवा मुंबई एरियामध्ये या अवंतिकाबाई गोखले यांनी सहभाग घेतला होता आणि त्यांच्याच प्रेरणेने शेकडो मुंबईतील स्त्रिया या आंदोलनामध्ये सामील झाल्या होत्या. हा पॉईंट पण इथे लक्षात ठेवायचा आहे. सो इतके पॉईंट्स आपल्याला या अवंतिकाबाई गोखले संदर्भात माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तिमत्व आहेत बघा राजकुमारी अमृता कौर. ओके, सो राजकुमारी अमृता कौर ज्या आहेत भारताची जी संविधान सभा होती, ओके, संविधान सभा, सो त्या संविधान सभाच्या त्या काय होत्या सदस्य होत्या आणि त्यांनी म्हणजे कोणता तर संयुक्त प्रांताचे ते नेतृत्व करत होते. संयुक्त प्रांत इथून त्या निवडून आल्या होत्या, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यांच्या संदर्भात याच पॉइंटवर आयोगाने प्रश्न विचारला होता. त्यानंतर बघा केंद्रीय मंत्री बनलेल्या त्या प्रथम महिला ठरल्या. ओके, बघा केंद्रीय मंत्री बनलेल्या त्या प्रथम भारतीय महिला ठरल्या होत्या. ओके, केंद्रीय मंत्री प्रथम भारतीय महिला, हा पॉइंट संदर्भात लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढच्या आहेत विजयालक्ष्मी पंडित. ओके, सो विजयालक्ष्मी पंडित या मोतीलाल नेहरू यांच्या कन्या आणि जवाहरलाल नेहरू यांच्या त्या बहीण होत्या, हे आपण लक्षात ठेवायचं. सो बघा स्वातंत्र्यापूर्वी 1937 मध्ये भारतातील त्या पहिल्या मंत्री झाल्या होत्या. स्वातंत्र्यापूर्वी 1937 मध्ये भारतातील पहिल्या मंत्री कोणाचा मान कोणाला मिळाला होता, तर या विजयालक्ष्मी पंडित यांना मिळाला होता. बघा त्यानंतर बघा ह्या विजयालक्ष्मी पंडित यांनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये म्हणजे या काळामध्ये बघा प्रिझन डेज हे पुस्तक लिहिलं होतं. त्यांचं पुस्तक लक्षात ठेवायचं, प्रिझन डेज. ओके, प्रिझन डेज हा त्यांनी लिहिला होता, हे त्यांनी लक्षात ठेवायचं. बघा त्यानंतर पुढल्या महिला आहेत कमलादेवी चट्टोपाध्याय. ओके, या बघा यांचा जन्म मंगलोर या ठिकाणी झाला होता. ह्या बालविधवा होत्या, बरोबर. यांचे बघा हरिंद्रनाथ हे सरोजिनी नायडू यांचे भाऊ होते आणि त्यांच्यासोबत त्यांनी पुनर्विवाह केला होता, कमलादेवी चट्टोपाध्याय. तर यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं की बघा यांनी किंवा यांच्या पुढाकाराने ऑल इंडिया विमेन कॉन्फरन्स ची स्थापना झाली होती. ऑल इंडिया विमेन कॉन्फरन्स ची स्थापना या कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्याच पुढाकाराने झाली होती. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. यांच्या संदर्भात किंवा यांनी लिहिलेल्या साहित्य संदर्भात आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा हँडीक्राफ्ट्स ऑफ इंडिया, हँडीक्राफ्ट्स ऑफ इंडिया हे पुस्तक या कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी लिहिलं होतं. त्यानंतर अवेकनिंग ऑफ इंडियन वुमनहुड, हे पुस्तक सुद्धा या कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी लिहिलं होतं. ओके, सो प्रमुख या घडामोडी त्यांच्या संदर्भात आपण लक्षात ठेवायच्या. त्यानंतर पुढच्या आहेत बघा प्रेमा कंटक. सो यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं की ह्यांचं एक पुस्तक आहे ते प्रसिद्ध होतं, ते म्हणजे सत्याग्रही महाराष्ट्र. यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे सत्याग्रही महाराष्ट्र. सो हे इथे लक्षात ठेवायचं. त्याचप्रकारे बघा फैजपूर येथे झालेलं जे काँग्रेसचं अधिवेशन होतं त्या संदर्भात अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचे त्यांनी आयोजन केलं होतं. कोणी तर प्रेमा कंटक. हा पॉइंट इथे यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचा.
त्यानंतर पुढच्या आहेत बघा सुचेता कृपलानी. सो बघा JB कृपलानी यांच्या पत्नी सुचेता कृपलानी. ओके. सो बघा 1942च्या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये बघा 1942च्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि विशेषतः त्यांचा जो सहभाग होता हा भूमिगत आंदोलनामध्ये होता. ओके. भूमिगत आंदोलनात या सुचेता कृपलानी यांचा सहभाग होता हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो बघा त्यांनी या भूमिगत आंदोलनासाठी भूमिगत स्वयंसेवक दल स्थापन केले. भूमिगत आंदोलनासाठी भूमिगत स्वयंसेवक दल याची स्थापना केली हे लक्षात ठेवायचं. त्याचप्रकारे दुसरा पॉइंट त्यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचा ते म्हणजे बंगाल विधानसभा बघा बंगाल विधानसभातर्फे त्या घटना समितीवर निवडून गेल्या होत्या. घटना समितीमध्ये निवडून गेल्या होत्या. कधी कोणत्या विधानसभेतर्फे तर बंगाल विधानसभा तर्फे. त्यानंतर लक्षात ठेवा की ज्यावेळी 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री स्वातंत्र्याच्या स्वागत करण्यासाठी संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात घटना समितीची ज्यावेळी सभा झाली सो त्या सभेची सुरुवात सुचेता कृपलानी यांच्या आवाजात वंदे मातरम या राष्ट्रगीताने त्यावेळी त्या राष्ट्रगीताने झाली होती हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचे आहेत बेगम एजाज रसूल. सो लक्षात ठेवा यांच्या संदर्भात तर ह्या संविधान सभा संविधान सभा जी होती त्या सभेच्या ह्या एकमेव मुस्लिम महिला सदस्य होत्या. बघा एकमेव मुस्लिम महिला सदस्य म्हणून त्यांच्यावर प्रश्न येतो हे लक्षात ठेवायचं. बरोबर. बेगम एजाज रसूल या संविधान सभेच्या एकमेव मुस्लिम महिला होत्या हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यशोदा गणेश सावरकर. ओके. म्हणजे गणेश सावरकर तर म्हणजे ज्या आपल्या बाबाराव सावरकर यांच्या पत्नी. ओके. तो यांना येसुबाई या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ओके. तर सावरकर बंधूंच्या कार्याचा परिणाम त्यांच्यावर झाला होता. सावरकर बंधू म्हणजे दामोदर सावरकर बाबाराव सावरकर यांच्या कार्याचा परिणाम त्यांच्यावर झाला होता. 1905 मध्ये ज्यावेळी स्वदेशी आंदोलन सुरू होतं 1905 मध्ये फक्त स्वदेशी वस्तू वापरण्याची त्यांनी शपथ घेतली होती. लक्षात घ्या. यशोदा गणेश सावरकर म्हणजे येसुबाई यांनी 1905च्या स्वदेशी आंदोलनामध्ये फक्त स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली होती. त्याचप्रकारे त्यांनी साखर खाणे सोडून दिले होते. हे हा लक्षात ठेवायचा. त्यांनी काय तर साखर कोणता पदार्थ तर साखर खाणे सोडून दिले होते. त्यानंतर बघा देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या येसुबाई यांनी आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना केली. देशभक्तीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना केली. कुठे केली तर नाशिक मध्ये केली. ओके. तो यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो हे पुन्हा आयोग विचारू शकतो म्हणून लक्षात ठेवायचा. बघा जे क्रांतिकारक पकडले जात त्यांच्या कुटुंबियांना त्या मदत करत असायच्या. सो इतक्या गोष्टी आपल्याला या येसुबाई संदर्भात लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा दुसरे आहेत दुर्गाभाभी. सो दुर्गाभाभी संदर्भात लक्षात ठेवायचं की यांचा जो विवाह आहे बघा तर लाहोरचे भगवती चरण यांच्याशी त्यांचा विवाह भगवती चरण बोहरा ओके यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. बरोबर. सो हे लक्षात ठेवायचं भगवती चरण बोहरा हे क्रांतिकारी संघटनांचे प्रचार सचिव होते. क्रांतिकारी संघटनांचे प्रचार सचिव होते आणि यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं त्याचं प्रमुख कार्य म्हणजे ज्यावेळी लाहोर या ठिकाणी सॉन्डर्सवर गोळीबार झाला होता. सॉन्डर्स
या ब्रिटिश अधिकाऱ्यावर ज्यावेळी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी गोळीबार केला. सो बघा त्यानंतर जे भगतसिंग आहेत, भगतसिंग यांना बघा म्हणजे सेफली म्हणजे सुरक्षितपणे कलकत्ता पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत केली होती. कलकत्ता या ठिकाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत केली होती. कोणाला? तर भगतसिंगांना. सो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा सुहासिनी गांगुली. ओके, सो ह्या सुहासिनी दिदी म्हणून ओळखल्या जायच्या. सुहासिनी दिदी म्हणून यांना ओळखलं जायचं. तर कशा संदर्भात? सो बघा 1930 ला ज्यावेळी चितगाव कट झाला, 1930 चा कोणता? चितगाव कट. तर चितगाव कटानंतर बरेच क्रांतिकारी हे चंद्रनगर येथे गेले व तेथे सुहासिनी यांच्या घरी त्यांना आश्रय देण्यात आला होता. ठीक आहे, सुहासिनी दिदींनी या चितगाव कटातील क्रांतिकारकांना काय दिला होता? आश्रय दिला होता. त्याच्यामध्ये मग बघा गणेश घोष, लोकनाथ बल, जीवन घोषाल हे क्रांतिकारी राहत होते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पुढचे आहेत अरुणा असफ अली. बरोबर. सो ह्यांना गांधीजींची मानस कन्या असं म्हणून ओळखलं जातं. गांधीजींची मानस कन्या. ओके. त्यानंतर यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं 1942चं जे आंदोलन आहे, 1942च्या भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व यांनी केले होते. 1942च्या आंदोलनामध्ये भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व त्यांनी केले होते. आणि ह्याबद्दल बघा, याबद्दल एक दैनिक ट्रिब्यून नावाच्या संस्थेने बघा 1942 ची झाशीची राणी म्हणून त्यांचा सन्मान केला होता. बघा यांनी काय केलं होतं? तर 1942 ची झाशीची राणी म्हणून त्यांचा सन्मान केला होता. सो बघा 1942 ची झाशीची राणी म्हणून कोणाचा सन्मान किंवा कोणाला ओळखलं जातं? तर अरुणा असफ अली. त्यानंतर यांच्यासोबत दुसरं लक्षात ठेवायचं की इन्कलाब हा जो नियतकालिक होता, बघा इन्कलाब या नियतकालिकाचं संपादन कोण करायचा? तर अरुणा असफ अली करायच्या. म्हणजे ज्यांच्यासोबत राम मनोहर लोहिया आणि अरुणा असफ अली या इन्कलाब या नियतकालिकाचे काय करायचे? तर त्यांनी संपादन करायचे. त्यानंतर बघा तर वसंतदादा पाटील यांच्यासोबत बघा साताऱ्यातील प्रतिसरकार स्थापन करण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग होता. बघा वसंतदादा पाटील या ठिकाणी सातारा येथे काय झालं होतं? प्रतिसरकार. तर या प्रतिसरकारच्या स्थापनेमध्ये या अरुणा असफ अली यांचा सुद्धा सहभाग होता. हे लक्षात ठेवायचं. इतक्या गोष्टी त्याच्या संदर्भात लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहेत बघा वीणा दास. सो वीणा दास संदर्भात लक्षात ठेवायचं की फेब्रुवारी 1932 बघा कोलकाता विद्यापीठ, फेब्रुवारी 1932 कोलकाता विद्यापीठ या विद्यापीठाचा ज्यावेळी पदवीदान समारंभ होता आणि या समारंभामध्ये एक ब्रिटिश व्यक्ती आला होता, स्टॅनले जॅक्सन याच्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या. कोणी? तर वीणा दास. परंतु त्यांचा नियम चुकला आणि त्या संदर्भात त्यांना 7 वर्षाची कठोर शिक्षा झाली होती. ओके, हे लक्षात ठेवायचं. बघा स्टॅनले जॅक्सन याच्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. हे त्यांचं क्रांतिकारक कार्य लक्षात ठेवायचं. त्यानंतर कल्पना दत्त. असं लक्षात ठेवायचं चितगाव कटामध्ये यांचा विशेष सहभाग होता. म्हणजेच काय बघा, सो 1930 मध्ये ज्यावेळी सूर्यसेन प्लस त्यांचे जे सहकारी होते, ओके, सो यांना तुरुंगवात ठेवण्यात आले होते आणि त्या तुरुंगाच्या भिंती बॉम्बस्फोटाने उडवून लावण्याचा कट, त्या कटामध्ये कल्पना दत्त यांचा सहभाग होता आणि हा कट त्यावेळी अपयशी ठरला होता. हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर या घटनेनंतर
बघा तर पहारतळी या ठिकाणी जे युरोपियन क्लब होता, पहारतळी या ठिकाणी युरोपियन क्लब होता, तर या क्लबवर हल्ला करण्याचे ठरवण्यात आले आणि यामध्ये बघा कोण कोण होत्या, तर या प्रीतिलता वड्डेदार आणि कल्पना दत्त. प्रीतिलता वड्डेदार आणि कल्पना दत्त दोघी या सहभागी होत्या, परंतु या हल्ल्याचा सुगावा ब्रिटिशांना लागला आणि या ठिकाणी बघा प्रीतीने यशस्वी हल्ला केला, परंतु हिने नंतर काय केलं तर सायनाइड खाऊन काय केली, आत्महत्या केली आणि कल्पना दत्त यांना काय झाला, तुरुंगवास झाला. ओके, सो प्रामुख्याने चितगाव कटाशी यांचा संबंध होता, हा लक्षात ठेवायचा. नेक्स्ट आहेत कॅप्टन लक्ष्मी सहगल. सो यांच्या संदर्भात यांचं कार्य जे आहे प्रामुख्याने इंडियन इंडिपेंडन्स लीग यांच्याशी संबंधित आहे. बघा इंडियन इंडिपेंडन्स लीग शी संबंधित त्यांचं कार्य आहे आणि या इंडिपेंडन्स लीगच्या स्त्री विभागात त्या कार्यरत होत्या, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा जुलै 1943 पासून त्या स्त्री पलटणीच्या प्रमुख कमांडर, स्त्री पलटणच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केले, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे बघा. सो ऑक्टोबर 1943 मध्ये बघा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र भारताच्या प्रांतिक सरकाराची घोषणा केली. बघा सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र भारताच्या प्रांतिक सरकाराची घोषणा केली. ठीक आहे, म्हणजे त्याला नाव दिलं अर्जी हुकूमत आझाद ए हिंद. बघा त्याला काय नाव देण्यात आलं, अर्जी हुकूमत आझाद ए हिंद. ओके, अर्जी हुकूमत आझाद ए हिंद याची स्थापना केली आणि या प्रांतिक सरकाराच्या महिला व बाल कल्याण खाते जे होतं त्याच्या त्या मंत्री होत्या, या मंत्री ज्या होत्या या लक्ष्मी सहगल होत्या, हे लक्षात ठेवायचं. ओके, ज्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्रांतिक सरकाराची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये जे महिला व बाल कल्याण खातं होतं त्याच्या मंत्री कोण होत्या किंवा त्याच्या मंत्री म्हणून नेमणूक ही लक्ष्मी सहगल यांची करण्यात आली. त्यानंतर बघा तर सुभाषचंद्र बोस यांनी जे झाशीची राणी पथक इथं स्थापना केली, त्याच्या सुद्धा प्रमुख कोण होत्या तर लक्ष्मी सहगल होत्या, हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा प्रीतिलता वड्डेदार, बघा चितगाव कटामध्ये या कल्पना दत्त यांच्या सहभागी होत्या. त्यानंतर बघा कलकत्त्यामधील एका युरोपियन क्लबवर यांनी बॉम्ब फेक केला होता. म्हणजे आपण आधी बघितलं होतं की कलकत्तामधील एका युरोपियन क्लबवर प्रीतिलता वड्डेदार आणि कल्पना दत्त यांनी काय केला होता तर हल्ला केला होता आणि त्यानंतर त्या हल्ल्यामध्ये प्रीतिलता वड्डेदार यांनी सायनाइड खाऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या संदर्भात लक्षात घ्यायचं की या भारतातील पहिल्या महिला हुतात्मा क्रांतिकारक ठरलेल्या आहेत. भारतातील पहिल्या महिला हुतात्मा क्रांतिकारक ठरल्या. एवढं त्यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर पुढच्या आहेत शांती घोष व सुनिधी चौधरी. या दोन्ही शाळकरी मुलींनी क्रांतिकारी कार्यात सहभागी झाल्या होत्या आणि यांनी जिल्हा मॅजिस्ट्रेट स्टीव्हन्सन याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ठीक आहे, बघा जिल्हा मॅजिस्ट्रेट स्टीव्हन्सन याच्यावर गोळ्या झाडणाऱ्या कोण तर शांती घोष आणि सुनिधी
चौधरी. ओके. सो अशा प्रकारे आपण या महत्वाच्या ज्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्या महिलांचा सहभाग आणि त्यांचे जे कार्य आहे ते थोडक्यात इथे आपण अभ्यासलेलं आहे. सो या गोष्टी इथे आपण एक्झामच्या आधी करून जायच्या. जर यावर प्रश्न आला तर आपण ह्या संदर्भात या डेटाने तो सॉल्व्ह होऊ शकतो किंवा याच्यावर तो प्रश्न येऊ शकतो. ओके. सो आय होप की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे चांगल्या प्रकारे बघितला असेल, यातले सर्व पॉईंट्स तुम्ही चांगल्या प्रकारे कव्हर केले असतील आणि येणाऱ्या एक्झामसाठी लक्षात ठेवलं असेल. तर या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे पुढच्या काही कंटेंट आपण नक्की अभ्यासूया. सो थँक्यू व्हेरी मच.